नमस्कार मित्रांनो, नेहमीच्या वैविध्यपूर्ण आपल्या परंपरेला साजेसा विषय घेऊन मी कवी मुरारी देशपांडे तुमच्या समोर आलो आहे। आजचा विषय हा नेहमीपेक्षा भिन्न आहे। माझ्या एका मित्राला व्याख्यानामध्ये अगदी नेहमीच नेपोलियन बोनापार्टचं उदाहरण, त्याचे दाखले देण्याची खूप सवय। मग एकदा आमची चर्चा झाली की अरे नेपोलियनचे दाखले देतोस ठीक आहे, परंतु या मातीमध्ये, या देशी भाषांमध्ये असे अनंत दाखले, नेपोलियनचं काय? तर नेपोलियनच्या शब्दकोशामध्ये अशक्य हा शब्दच नव्हता असं म्हणतात। असं नेपोलियनही म्हणायचा। इम्पॉसिबल हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही। नेपोलियनच्या आधी तब्बल 120 ते 125 वर्ष महाराष्ट्राच्या मातीतले जगद्गुरू संत तुकोबाराय अत्यंत सोप्या साध्या भाषेमध्ये सांगतात। नेपोलियन ज्याला इम्पॉसिबल म्हणतो त्याला त्यांनी असाध्य म्हटलेलं आहे। तुकोबाराय म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। किती सोप्या भाषेमध्ये, प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये तुकोबारायांनी सांगितलंय। केवळ हेच नाही तर या मायबोलीमधली अनंत उदाहरणं आपण देऊ शकतो। सगळ्या संतांनी, मराठी संतांनी जे मी अभ्यासले, प्रयत्न केला, त्या सगळ्यांनी प्रयत्नवाद सांगितलाय। समर्थ रामदास स्वामी देखील एका ठिकाणी म्हणतात, यत्न तो देव जाणावा। बघा, प्रयत्नाला त्यांनी थेट परमेश्वराचं स्थान दिलंय, देवाचं स्थान दिलंय। यत्न तो देव जाणावा, यत्ने विण दरिद्रता। प्रयत्न करा, सगळं काही मिळेल, पण प्रयत्नच जर केले नाही तर तुम्ही कर्मदरिद्री राहाल। यत्न तो देव जाणावा, यत्ने विण दरिद्रता। आमच्या हिंदी भाषेमध्ये एक फार थोर कवी होऊन गेले, ज्यांच्या रचना अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या, जगात गेल्या, सर्व प्रांतांमध्ये गेल्या, देशाच्या सीमा ओलांडून गेल्या। ते कवी म्हणजे हिंदीमध्ये आपल्या काव्य रचनांमुळे आढळ स्थान मिळवणारे पद्मश्री सोहनलालजी द्विवेदी। त्यांची एक फार प्रेरणादायी कविता आहे आणि त्या काव्यपंक्ती अनेकांच्या ओठांवर खेळत असतात। कोशिश करने वालों की हार नहीं होती, ही त्यांची काव्यपंक्ती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। कुछ किए बिना यूं ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। प्रयत्नवादाला भारतीय साहित्य, संत साहित्य, महंतांचं साहित्य, पंतकवींचं साहित्य आणि अगदी लोकसाहित्य या सगळ्यामध्ये खूप वरचं स्थान दिलं गेलेलं आहे। सगळ्यांनी माणसाला प्रयत्नवादी होण्याचा सल्ला दिलेला आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे प्रयत्नवादी होण्यासाठी। अगदी एक शायर सुद्धा म्हणतो, कौन कहता है आसमान को छेद नहीं होता, कौन कहता है आसमान को छेद नहीं होता, एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो, एक पत्थर तबीयत से उछालो तो यारो। हा पत्थर प्रत्येकाला उछालायचा आहे आणि त्या दिव्य आभाळाला सुद्धा छेद जाईल असा तो शायर सांगतोय। प्रयत्नवादाचंच हे एक रूप।
अगदी बालपणापासून जरी बघितलं तरी शाळेमध्ये आपण शिकलो, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. दुसरी एक उक्ती सांगायची ठरली तर प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे माणसाची जीवनभराची जी साधना असते, आराधना असते, भक्ती असते, ती कशासाठी असते तर ईश्वर प्राप्तीसाठी. तो मानसपूजा करतो, नवविधा भक्ती करतो, कशासाठी? ईश्वर प्राप्तीसाठी. मग या प्रयत्नातून ईश्वर प्राप्तीसारखी अतिशय कठीण वाटणारी गोष्ट जर प्राप्त होते तर प्रयत्नरत राहायला हरकत नाही. म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांच्यामुळे परमेश्वर देखील भेटतो. आणखीन एका ठिकाणी सांगितलेलं आहे साहसे श्री प्रतिवसती. साहस करा, धाडसाचा प्रयत्न करा. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. श्रम करा, श्रमदेवीची आराधना आहे. श्रम हे देखील प्रयत्नाचंच एक मोठं रूप आहे, पवित्र रूप आहे. कारण अनेकदा म्हटलं जातं ज्याच्या कपाळाचा, ज्याच्या निढळाचा घाम गळतो तो घाम नाही, ते मोती आहे. आणि त्या मोत्यांवर ती श्रमदेवी प्रसन्न होते. आणि म्हणून म्हटलं जातं उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. जय श्रमदेवी, जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी. ही श्रमदेवी आपल्याला सांगते प्रयत्नरत राहा, प्रयत्नरत राहा आणि प्रयत्नरत राहा. तुम्हाला मी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नेपोलियनच्याच तोडीचे किंबहुना त्याच्यापेक्षा काकणभर सरस असे कितीतरी प्रयत्नवादाचे दाखले मराठीमध्ये सापडतात, हिंदीमध्ये सापडतात आणि सर्व भारतीय भाषांमधील साहित्यामध्ये सापडतात. म्हणून असा संदेश 350-400 वर्षांपूर्वी देणारे संत तुकाराम महाराज असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि त्याच सुमारास समर्थ रामदास स्वामी देखील सांगतात यत्न तो देव जाणावा यत्ने विण दरिद्रता. इतका उज्ज्वल वारसा प्रयत्नवादाचा तुम्हा आम्हाला लाभलेला आहे, या मातीत लाभलेला आहे. नेपोलियनच्या अनेक पटीनी सहज सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या मनाची मशागत या संतांनी केली आणि प्रयत्नवादाचं बाळकडू त्यांच्या अभंगांमधून, त्यांच्या ओवीमधून, दासबोधातील समासामधून आपल्याला पाजलंय. आणि म्हणूनच आपण मनाने बळकट झालेलो आहोत, मनगटाने बळकट झालेलो आहोत आणि मस्तिष्काने, मेंदूने देखील मन, मस्तिष्क आणि मनगट हे तीनही बळकट करण्याचं काम आपल्या संतांनी, महंतांनी त्यांच्या वाङ्मयातून केलं. आणि तो वारसा आपल्याला मिळालेला आहे. वाघिणीचे दूध प्याला वीर तुम्ही फाकडे, भ्रांत तुम्हा कापडे, धावत्याला शक्ती येई मार्ग सापडे. किती सुंदर सांगितलेलं आहे बघा. जो धावतो त्याला आपोआप मार्ग सापडतो. इच्छा असेल तर मार्ग सापडेल असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. म्हणून आपण धावत राहायचं, पळत राहायचं, प्रयत्न करत राहायचं, आपोआप मार्ग सापडतो. आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा आणि काय प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचा स्वतःला एकदा बोध करून घ्या, आत्मबोध करून घ्या. युवकांनो, दाही दिशा तुम्हाला शरण आल्या वाचून राहणार नाहीत. इतका प्रयत्नवादाचा उज्ज्वल वारसा आपल्याला लाभलेला आहे. आजच्या या निमित्तानं एवढंच. प्रयत्नवादाची अनेक उदाहरणं आहेत, ती घेऊन वेळोवेळी माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी जरूर तुमच्याशी संवाद करणार आहे. हा संवाद तुम्हाला कसा वाटला जरूर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आपण नोंदवावा ही नम्र विनंती. धन्यवाद.